परतवाडा पोलीस स्टेशन अंतर्गत जे प्रकरण सुरू आहे त्या प्रकरणात काही अपडेट्स आहेत ते मी सांगणार. नंबर 1, अमरावती पोलीस दलातर्फे एक विशेष पथक म्हणून स्थापित केलेली आहे. ते जे विशेष पथक आहे त्यांची अध्यक्षता जी आहे SDP अचलपूर जे एक डायरेक्ट IPS ऑफिसर आहे त्यांच्या अंडरला राहणार आहे आणि त्यांच्या अंडरला एकूण 11 अधिकारी आणि जवळपास 40 कर्मचारी दिलेली आहेत. त्याच स्टाफमधले 2 लेडी ऑफिसर पण आहे आणि आणखी गरज पडली तर आणखी महिला अधिकारी आणि स्टाफ जे आहे आम्ही देणार. आणि ते पथकातला PI LCB आणि PI सायबर त्यांना पण इन्क्लूड केलेली आहे. आणि LCBची स्टाफ आणि सायबरची स्टाफ जे विशेष इन्व्हेस्टिगेशनला त्यांच्याकडे यंत्रणा आणि ते ट्रेंड आहे ते वापर करून ते सखोल इन्व्हेस्टिगेशन जे आहे करणार. अंडर SDP अचलपूर सोबत आमचे ॲडिशनल SP आणि मी स्वतः हर 3 तासाने इन्व्हेस्टिगेशनच्या अपडेट जे आहे ते घेत आहे. इन्व्हेस्टिगेशन कसं काय ते पुढे चालत आहे एक्सेट्रा म्हणून आम्ही प्रोग्रेस जे आहे ते घेत आहे आणि तसा जे काही आदेश किंवा जे काही इन्स्ट्रक्शन द्यायची आहे तसं आम्ही करत आहे. सेकंड मुद्दा जे आहे, आत्तापर्यंत एकूण 4 आरोपी जे आहे त्यांना अटक केलेली आहे. 4 पैकी आरोपी क्रमांक 1 जे आहे त्यांनी हे मुलीसोबत जे कृत्य केला त्यांची व्हिडिओ आणि फोटो ते रेकॉर्डिंग केलेली होती. आणि आरोपी नंबर 2 जे आहे त्यांनी हे फोटो आणि व्हिडिओ त्यांच्या स्वतःच्या मोबाईलला डाउनलोड करून त्यांनी इतर आरोपी क्रमांक 3ला पाठवली होती. आणि आरोपी नंबर 3 त्यांच्याकडे ते व्हिडिओ आला म्हणून त्यांना पण आम्ही आरोपी केलेली आहे. आरोपी नंबर 3ला पण अटक केलेली आहे. आणि आरोपी नंबर 3 त्यांनी आरोपी क्रमांक 4 त्यांना हे फोटो आणि व्हिडिओ पाठवली होती. तर आरोपी क्रमांक 4 त्यांना पण आरोपी करून त्यांना पण अटक केलेली आहे. तर एकूण आत्तापर्यंत 4 आरोपी जे आहे ते अटक झालेलं आहे. आणि वेगाने आणि कायदेशीर जे प्रोसिजर आहे त्याप्रमाणे ते सगळ्यांना वेळेवर त्यांची मेडिकल करत आहे आणि त्यांना कोर्टासमोर माननीय कोर्टासमोर आम्ही पेश करत आहे. सोबत 2 आरोपी विरुद्ध आमच्याकडे कॉन्क्रीट एव्हिडन्स सारखा सापडला आहे. त्यापैकी 2 पैकी 1 आरोपी असं निदर्शनात आलेली आहे की हे जे आरोपी आहे ते अमरावती शहरचा रहिवासी आहे आणि त्यांनी एक रूम जे आहे ते भाडेवर घेऊन तिथे राहत होता आणि ते इतर लोकांना रूम जे आहे 1 किंवा 2 तासासाठी ते पैसे घेऊन रेंटवर देत होता. आणि हे जे आरोपी आहे त्यांनी अक्युज्ड नंबर 1 जे मेन आरोपी आहे त्यांना काही इन्स्टन्सेसला जे त्यांची स्वतःची जे रूम आहे ते भाडेवर किंवा रेंटवर काही तासासाठी दिलेली होती असा निदर्शनात आलेली आहे. आणि आरोपीकडून मेन अक्युज्ड नंबर 1 कडून विचारपूस सुरू आहे. आणि जे रूम जे आहे ते आयडेंटिफाय झालेली आहे आणि तिथे आम्ही पुढचे जे तपास आहे तिथे करणार आहे. आणि हे जे रूम आहे ते घटनास्थळ होऊ शकतो असं आमची प्राथमिक इन्फॉर्मेशन आहे. एकदा ते अरेस्ट झाला ते माणूस जे तिथे रेंटवर भाडेवर राहत होता
ते एकदा अरेस्ट झाला की त्यांच्याकडून आणखी इन्फॉर्मेशन घेऊन आम्ही तसं जे आहे ते कारवाई करणार. तर एकूण 4 आरोपी अरेस्ट, 2 आरोपी आम्ही अरेस्ट करणार आहे. त्यांची प्रोसिजर जे आहे ती सुरू केलेली आहे आणि त्या 2 आरोपीमधला एक आरोपी हे जे रूम तिथे जे भाडेवर घेत होता ते आहे. हे सोडून 4 आणखी आरोपी संशयित म्हणून आम्ही आमच्याकडे आमच्या समोर आलेला आहे. तर हे 4ही लोकांच्या विचारपूस जे आहे ते LCB टीम आणि जे इतर तिथे वरिष्ठ ऑफिसर आहेत त्यांच्या हातातलं त्यांची इंटरोगेशन जे आहे ते सुरू आहे. दिस होल थिंग हे सगळे जे आहे ते मुद्दा क्रमांक 2 आहे. आता मुद्दा क्रमांक 3, एकूण 5 मोबाईल फोन जप्त केलेली आहे हे पूर्ण प्रकरणात आणि हे फॉरेन्सिक लॅबला तांत्रिक तपासणीसाठी आम्ही पाठवली. नंतर 4था मुद्दा, हे जे आरोपी 4 अरेस्ट केलेले आहे आणि इतर 2 आरोपी जे अरेस्ट आहे त्यांच्यासाठी आम्ही इन्व्हेस्टिगेशन आता सुरू आहे. मल्टिपल टीम्स जे आहे ते वेगवेगळे आरोपीला घेऊन इंट्रॉगेट करत आहे आणि वी आर ट्राईंग टू एस्टॅब्लिश सीन ऑफ क्राईम, म्हणजे कुठे ते गुन्हा घडला म्हणून ते आम्ही एस्टॅब्लिश करत आहे. आणि सोबत आरोपी जे आहे ते सगळ्यांच्या विचारपूस करून त्यांच्याकडले जे डिजिटल डिव्हायसेस आयदर मोबाईल फोन किंवा लॅपटॉप जे काही आहे त्यांची विचारपूस सुरू आहे आणि जे काही आहे ते आम्ही आयडेंटिफाय करून ते जप्त करणार आहे. आणि लास्ट मुद्दा जे आहे तसं मी ऑलरेडी सांगितला, एक आरोपी ज्यांची जे अरेस्टची प्रक्रिया सुरू आहे त्यांच्याकडून असं इन्फॉर्मेशन भेटत आहे की जे इनिशियल सीन ऑफ क्राईम जिथे ते लैंगिक शोषण जिथे झालेली आहे आणि जिथे ते रेकॉर्डिंग केलेली आहे दॅट इज अंडर अमरावती सिटी पोलीस ज्युरिस्डिक्शन. तर आमची CP साहेब CP सर अमरावती सिटी सोबत ऑलरेडी बोलणं झालेली आहे. सरांनी मी विनंती केलेली आहे आणि त्यांनी पण आम्हाला पूर्णपणे कोऑपरेशन देणार असं त्यांनी सांगितलेली आहे. आणि लास्ट जे विषय आहे हे पूर्ण मॅटरच्या गंभीरता पाहून वरिष्ठ जे अधिकारी आहे, आता माननीय IG साहेब ते पण त्यांची भेट माझ्या ऑफिसला झालेली होती. त्यांनी पण तपासच्या आणि पूर्ण प्रकरणाचा पूर्ण आढावा घेतला आणि नंतर सरांनी स्वतः आणि मी पण स्वतः DG ऑफिसला जे वरिष्ठ अधिकारी आहे त्यांना पण तसं ब्रीफ केलेली आहे. आणि सगळे जे वरिष्ठ अधिकारी आहे त्यांना ऑब्वियसली असं आश्वासन दिलेली आहे की जे काही आम्हाला तपासासाठी मदत सारखा आम्हाला गरज पडेल ते सगळे आम्हाला मदत मिळणार असं आश्वासन जे आहे DG ऑफिस आणि आम्हाला DG ऑफिस आणि IG ऑफिस जे आहे आम्हाला दिलेली आहे. हे सोडून आत्ताची जे करंट विषय आहे परतवाडा आणि अचलपूर शहरातला, आज तिथे बंदचा ऐलान केला गेला होता आणि त्याप्रमाणे जे माझ्याकडे जे इनपुट्स आले ते बंद जे आहे ते सुरू आहे म्हणून. तर अमरावती आणि परतवाडाचे जे लोकल्स आहे ते जे नागरिक आहे त्यांना आणि सगळे पॉलिटिकल पार्टीजचे पुढारी त्यांना आणि सगळे जे लोक आहेत त्यांना मी विनंती करत आहे की हे जे विषय आहे हे अत्यंत गंभीर आहे. आमचे जिल्ह्यातले महिला आणि मुली त्यांची शोषण झालेली आहे. तर हे अत्यंत गंभीर बाब आहे आणि अमरावती ग्रामीण पोलीस जे आहे ते सक्षम आहे हे पूर्णपणे तपास करायचीसाठी आणि आम्ही रात्री आणि दिवस
24 तास ते कामावर आहे आणि 100% जे काही अक्युज्ड आहे, जितके अक्युज्ड आहे ते सगळ्यांना आम्ही आयडेंटिफाय करून आणि त्यांच्या विरोधात 100% आम्ही कारवाई करणार आहे. तर लोकांना आणि पुढारी आणि मीडिया सगळ्यांना आमची विनंती आहे, हे पूर्ण प्रकरणात कायदा आणि सुव्यवस्था हे अत्यंत गरजेची विषय आहे. तर असा काही करू नका किंवा काही कृत्य करू नका, काही बोलणं चालना तसं काही करू नका, सो दॅट ते वातावरण जे शहरचं आहे ते निगेटिव्ह सारखा होणार नाही. असा आम्ही एक आव्हान आणि एक विनंती लोकांना करत आहे. आणि लास्टली आणि फायनली मी वारंवार म्हणजे रिपीटेडली हे लोकांना विनंती करत आहे, विक्टिम्स आणि विक्टिम्सचे जे फॅमिली आहे त्यांना विनंती करत आहे की काइंडली तुम्ही समोर येऊन जे महिला अधिकारी आणि त्यांचे नंबर जे सोशल मीडिया थ्रू आम्ही दिलेली आहे, काइंडली तुम्ही त्यांना संपर्क करून तुमची बाजूचं जे काही म्हणणं आहे, तुमच्यासोबत जे काही गैरकृत्य झालेली आहे आरोपीच्या हातातला किंवा जे काही शोषण तुम्हाला झालेली आहे, ते सगळ्या गोष्टी तुम्ही गोपनीय पद्धतीने तुम्ही आमच्यासमोर रेकॉर्डवर ठेवा. आणि मी आश्वासन देतो की विक्टिम जे काही हो ॲज पर विक्टिमची कन्व्हिनियन्स त्यांची सोयीनुसार जिथे पण विक्टिम डिसाईड करतो तिथे त्या लोकेशनवर आम्ही महिलांच्या टीम साधे गणवेशाने पाठवणार. त्यांचे लोकेशन आणि त्यांच्या टायमिंगवरून आम्ही तिथे पाठवणार आणि विक्टिमचा स्टेटमेंट तसा आम्ही घेणार. आणि विक्टिमचा स्टेटमेंट एकदा घेतली तर विक्टिमच्या समोर ते महिला अधिकारी जे आहे ते विक्टिमचा स्टेटमेंट सील्ड एन्व्हलपमध्ये सील करणार आणि तसा आमच्याकडे घेऊन येणार, सो दॅट हे कुठे पण लीक करायची शक्यता होणार नाही. असं आम्ही काळजी घेणार आणि स्वतः जबाबदार राहणार त्या विषयावर. तर मी पुन्हा एकदा सगळे जे विक्टिम्स आहेत त्यांचे फॅमिली मेंबर्स आहे ते सगळ्यांना मी विनंती करत आहे की ते समोर येऊन काइंडली आम्हाला तपासात मदत करा, अशी आमची विनंती आहे. जर विक्टिम समोर येऊन त्यांनी त्यांची बाजू मांडले तर त्याप्रमाणे आम्ही जे सेक्शन्स आहे जे काही घडलेली आहे त्याप्रमाणे आम्ही आणखी सेक्शन किंवा कायदेप्रमाणे जे तरतूद आहे ते जोडून आम्ही आणखी जास्त वेगाने आणि गंभीरताने ते तपास करणार. आणि तपासला विक्टिमच्या स्टेटमेंट आम्हाला मदत मिळणार, सो दॅट आम्ही एक स्ट्रॉंग केस जे आहे ते अक्यूज्ड अगेन्स्ट बनवून ते कोर्टासमक्ष पेश करायची एक स्ट्रॉंग केस बनणार. तर मी मी पुन्हा विनंती करतो की तुम्ही काइंडली समोर येऊन तुमचं जे काही म्हणणं आहे ते काइंडली सांगा मला. सर, आजच्या प्रकरणामध्ये आपण जे काल एक सांगितलं की 18 व्हिडिओ समोर आलेत आणि काही फोटोग्राफ समोर आले. या 18 व्हिडिओमध्ये थेट शारीरिक अत्याचार झाला, लैंगिक शोषण झालं, या निष्कर्षापर्यंत आपण पोहोचले आहेत का? येस, माहीत नाही मला. लैंगिक अत्याचार झालेली आहे. मेन अक्यूज नंबर 1 त्यांनी आत्तापर्यंत जे व्हिडिओज आणि फोटोज माझ्या समक्ष आले त्यापैकी आम्ही विक्टिम्स मी बघितला आणि माझे इन्व्हेस्टिगेशन महिला अधिकारी ते जे आहे 8ही विक्टिम्स त्यांची जे व्हायरल झालेली आहे ते आमच्यासमोर आहे. पण त्यापैकी 2 विक्टिम्स जे आहे त्यांच्या लैंगिक शोषण झालेली आहे अक्यूज्ड नंबर 1 त्यांच्या हातातलं. दिस इज एस्टॅब्लिश्ड. ते शक्यता आहे, मी ते नकारात येत नाही आता. देर इज अ स्ट्रॉंग पॉसिबिलिटी दॅट आणखी जास्त विक्टिम होऊ शकतो आणि आणखी जास्त व्हिडिओ किंवा ते फोटोज होऊ शकतो. पण आमची तपास जे आहे ते सुरू आहे.
बरं सर, आता आपण एक सांगितलं की घटनास्थळ हे शहराच्या हद्दीत आहे. जर कुठे असं आढळलं तर शहर पोलिसांकडे हा तपास वर्ग केला जाईल का की ग्रामीण पोलीस? नाही, जे काही कायदेशीर प्रोसिजर आहे ते आम्ही फॉलो करणार. आत्तापर्यंत अमरावती सिटीमध्ये ते घटनास्थळ आहे म्हणून तसं निष्पन्न झाला. तसा आम्ही तपास करणार आणि गरज पडली तर इतर घटकामध्ये काही FIR दाखल करायची आहे तर ते पण आम्ही करणार. आणि वरिष्ठांचे जे काही आदेश आहे तसं मी पालन करून जे काही त्यांनी मार्गदर्शन देणार आहे इन्व्हेस्टिगेशनला तसं आम्ही पुढे करणार. आणखी काही घटनास्थळ सापडला तर तिथे पण आमची टीम जाऊन तपास करणार. म्हणजे सर, समांतर वाढू शकते थोडक्यात. पोलीस स्टेशन कोणतं आहे सर? पोलीस स्टेशन कोणतं आहे? ते आता मी डिस्क्लोज करू शकणार नाही. सर, ह्या ज्या दोन victims आपण दॅट इज सांगितल्या. बिंग इंटरोगेटेड, म्हणजे ते आता तपासात आहे आणि एकदा कंप्लीट झाला प्रोसेस तर आय विल डिस्क्लोज. सर, या दोन विक्टीम जे आपण सांगितल्या, दोन घटनास्थळ आहेत. दोन विक्टीम जे आपण सांगितल्या त्यापैकी एक अमरावती शहरातली किंवा दोन्ही अमरावती शहरातले म्हणता येईल? नाही, ते मी सांगू शकणार नाही. I'm sorry. पण ह्या ज्या दोन विक्टीम्स आहेत हां. या म्हणजे त्यांचं जे घटनास्थळ आहे ते शहर आहे असं म्हणता येईल? दोन्ही विक्टिमचे सोबत जे लैंगिक अत्याचार झाला ते अमरावती ते शहराच्या प्रथमदर्शी जे घटनास्थळ आमच्याकडे निदर्शनात जे आला ते घटनास्थळ अमरावती सिटीची आहे. आणि विक्टिमचे ॲड्रेस ते कुठल्या एरियाचे आहे ते डिस्क्लोज करणार नाही. व्हिक्टीम म्हटलं त्यातले परतवाड्याचे आणि अमरावतीचे सारखेच आहेत का? घटनास्थळ दोन झाले तुमच्या म्हणजे इन्क्वायरीतून आतापर्यंत निष्पन्न आलं. पण जिथे परतवाड्याला त्यांच्यावर असाड झाला त्याच पुलिसवर अमरावतीचे असाड झाला असं काही पुढे आलं का? की इथले victim वेगळे आहेत, ते तिथले तपास वेगळे आहेत? सुरू आहे. आता जे मी सांगितलं ना की जे व्हिडिओज व्हायरल झाले होते ते व्हिडिओजला दोन मुलीसोबत लैंगिक अत्याचार झाला होता आणि हे दोन मुलीची लैंगिक अत्याचार जे आहे ते अमरावती सिटीतला एक भाडेवर घेतलेल्या रूमवर केलेली आहे. दॅट इज प्रूव्ड. तर ते घटनास्थळ क्रमांक 1 म्हणून आम्ही काउंट करणार आणि नंतर जसा ते तपास होणार मल्टिपल घटनास्थळ येऊ शकतो आणि तिथे पण आम्ही तपास तसा करणार. सर, मुझे इस बारे में बोलिए कि जिस तरीके से राजनेताओं की तरफ से आरोप लगाए गए थे कि 350 वीडियोस जो है 180 जो ये है जिन पर अत्याचार हुआ है, क्या सही मायने ये आंकड़ा जो है इसको किस तरह से क्रॉस करते हो आप? ये सही मायने हैं ये? नहीं, मेरी तरफ से ये जो नंबर्स मीडिया में बोला गया है, जो मैंने मीडिया में देखने को मिला है, तो जे काही माझ्यासमोर आलेली आहे हिंदी, तो जो भी मेरे सामने आया है आज के दिन में इन्वेस्टिगेशन में जो कॉन्क्रीट हमको पता चला है ये मैंने डिस्क्लोज़ किया है. जो अभी तक कॉन्क्रीटली निष्पन्न नहीं हुआ है उसके ऊपर में मेरा कमेंट करना ठीक नहीं है. तो कितने वीडियोज़ हैं इन टोटल मैं आज के दिन में बोल नहीं सकता हूँ. मोबाइल फ़ोन्स हमने जब्त कर लिए हैं 5 मोबाइल फ़ोन, उसको हम फॉरेंसिक लैब में भेजने वाले हैं. एंड ऐसा भी संशय है कि आरोपियों ने जो है डाटा डिलीट किया है, तो वो जो डिलीटेड डाटा है उसको रिट्रीव करने की कोशिश करेंगे. तो रिट्रीव्ड डाटा में फिर कितने वीडियोज़ या फ़ोटोज़ मिलेंगे वो मुझे नहीं पता, और उसमें से फिर कितने विक्टिम्स हो सकते हैं ये मुझे भी नहीं पता. तो मेरी विनंती ये है कि काइंडली जे पुलिस आहे त्यांची काम जो हम कर रहे हैं हमको करने दीजिए. अँड इट इज़ नॉट गुड टू स्पेक्युलेट, यानी इतकी होऊ शकतो किंवा म्हणजे इन्फ्लेट करके ज़्यादा नंबर बोलना भी ठीक नहीं है. एट द सेम टाइम बहुत छोटा मैटर है करके दबा देना भी ठीक नहीं है, बिकॉज बोथ ऑफ इट, यानी एक तरफ से इन्फ्लेट करो और दूसरे तरफ से दबा दो, ये दोनों भी जो है गलत है. हम जो भी तपास कर रहे हैं पूरा ट्रांसपेरेंट एंड टेक्निकल बेसिस पे कर रहे हैं. एंड जैसा जैसा जो निष्पन्न होता है वैसा हम प्रोसीड करने वाले हैं. दिस इज फॉर श्योर. सर, बोला जा रहा है इसमें कि जिस तरीके के दो धर्मों के बीच में ये लड़कियां हैं, लेकिन क्या इसको लेकर क्रॉस हो रहे हैं दोनों समाजों में, तो इसको लेकर किस तरीके का आपका स्टेटमेंट रहेगा? नहीं, एज अ प्रोफेशनल पुलिस ऑफिसर आणि मेरे अंडर में जो पुलिस का यूनिट है इट इज़ इक्वली प्रोफेशनल.
एंड ऑल्सो जो हमारे वरिष्ठ ऑफिसर्स हैं वो भी प्रोफेशनल पुलिसिंग को लेके हमको गाइड करते हैं। तो एज़ पर प्रोफेशनलिज्म ऑफ पुलिस हमारे लिए इमेटीरियल है कि विक्टिम जो है वो कौन से धर्म की है या कौन से समाज की है, एंड इट इज़ इमेटीरियल टू अस कि एक्यूज्ड कौन से धर्म का है, कौन से समाज का है। हम कायदे के हिसाब से जो है बहुत ही फेयर एंड ट्रांसपेरेंट मैनर में एंड स्ट्रिक्टेस्ट यानी जितना हो सकता है उतना गंभीर तरीके से आरोपी के खिलाफ में जो है इस पूरे मुद्दे में प्रोसीड करने वाले हैं। एंड मेरा विक्टिम के आइडेंटिटी के ऊपर में कमेंट करना ठीक नहीं। नहीं ठीक नहीं है, लेकिन एक मिनट सर, इसको लेकर जो है राजनेता जो है बयानबाजी करते हैं, उनकी राजनीति से कार्य करते हैं, लेकिन राजनेताओं को इस बयान को लेकर किस तरह से देना चाहिए कि इनको भी देना चाहिए, क्योंकि समाज का काम है ये। मैं एक जिले का एसपी हूँ एंड मेरा जो अधिकार है, मेरी जो जवाबदारी है वो मैं वो करूँगा। बाकी जो है मेरा कमेंट करना किसी के ऊपर में वो ठीक नहीं, लेकिन सर इसमें सर फॉर द सेक ऑफ क्लॅरिटी 2 मिनिट 18 व्हिडिओ आणि 89 फोटो काल झाले होते, त्याची संख्या वाढली का? नाही, आत्तापर्यंत नाही. वी आर स्टिल ॲट द सेम फिगर 89 फोटो 18 videos and 39 सर महाराष्ट्र प्रकरणामध्ये सर फक्त तेजस्वी सातपुते या IPS अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली SIT दाखल करण्यात आली, SIT गठीत करण्यात आली. आपल्या इथे तब्बल 46 अधिकारी कर्मचाऱ्यांची SIT आहे. खरंच गोपनीयता बाळगली जाईल का? नक्की म्हणजे जे आम्ही नंबर्स म्हणून दिलेली आहे ते कमी म्हणजे कोणतेही वेळे ते कमी पडणार नाही म्हणून मी जास्त मनुष्यबळ दिलेली आहे. पण गरज पडली तर आणखी मी वाढू शकतो किंवा असा मला वाटला की कमी करायची आहे तर ते पण करणार. आणि जे SIT म्हणून आहे दॅट ऑल्सो ते इंडिव्हिज्युअली वेगळे टीम म्हणून ते काम करणार आहे. आणि जे टीम विक्टिमची आयडेंटिटी हा विषयावर जे काम करणार जे टीम आहे दे विल एन्श्योर की त्यांच्या हातातलं काही विक्टिमचं डिस्क्लोजर होणार नहीं. सर आरोपियों ने कितने ग्रुपों में ये वीडियो और फोटो वायरल किए? अभी तक जो प्रिलिमिनरी है सोशल मीडिया के व्हाट्सएप एंड टेलीग्राम हे दोन्ही माध्यमातून ते एकाने दुसरेकडे प्रसारित केलेली आहे असं निदर्शनात आलेलं आहे. पण ते टेक्निकल पद्धतीने जे तपास आहे ते आमची सुरू आहे. सर इसके पीछे का मंशा क्या था इनका, जो वीडियो निकालने से लेकर तो सोशल मीडिया पर, क्या ये दोनों दोस्तों के बीच में का मजाक, थोड़ा सा मजाक जो है जो ये समाज को भारी पड़ रहा है, ऐसे हमारे समझ में आ रहा है या बोला जा रहा है? विक्टिम एक्यूज्ड जो है हम सारे एक्यूज्ड को इक्वली इंटरोगेट कर रहे हैं एंड एक्यूज्ड की तरफ से काही अलग अलग जो है हमको पर्सपेक्टिव्स जो अंग्रेज़ी में बोलते हैं वो मिल रहे हैं. पर ऑब्वियसली जो एक्यूज्ड ने किया है वो गलत है एंड एक्यूज्ड एक लेवल पे उनको भी इस चीज़ को लेके बहुत गिल्ट फील हो रहा है. एंड ऑब्वियसली एक्यूज्ड का जो स्टेटस है वो देखते हुए उन्होंने किस कारण से ये किया है करके हमारा चौकसी जो है शुरू है. एंड इसके लिए अगर किसी मेडिकल टीम की सहायता अगर लेनी पड़ी तो उनका भी सहायता लेंगे सो दैट आरोपी ने जो किया है वो किस कारण से, किस मोटिवेशन से किया है वो हमारे सामने आ सकते. ते आता प्रेस नोट मी लगेच देणार. प्रेस नोटमध्ये सगळे नाव देणार. सर अर्ध्या तासापूर्वी एक महिला आपल्याकडे आली होती किंवा प्रवीण ताडेंच्या माध्यमातून आपल्याकडे आली होती. त्यांचं असं म्हणणं होतं की माझी मुलगी 15 ते 18 दिवसांपासून मी आहे. या प्रकरणाशी त्याचा काही संबंध आहे? नाही, हे गंभीर गोष्टी आहे. आमदार तायडे साहेबांच्या सोबत एक महिला तक्रारदार माझ्यासमोर आता अर्धा तास पूर्वी आले. त्यांची अशी म्हणणं आहे की त्यांची मुलगी अंडरएज मुलगी ते मिसिंग आहे. तर मी खात्री केला तर चिखलदरा पोलीस स्टेशनला FIR रजिस्टर्ड आहे. मी लगेच ठाणेदारला सांगितलं की ते इन्व्हेस्टिगेशन काय आहे ते स्टेटस घेऊन मला सांगा म्हणून. आणि ऑब्वियसली लहान मुलीची प्रकरण आहे. FIR तर दाखल झालेली आहे, पण तपासात काय काय केलेली आहे, काय काय प्रयत्न केला ती मुलीच्या शोधण्यासाठी
ते प्रॉपर पद्धतीने त्यांनी तपास केलेली आहे, त्या प्रयत्न केलेली आहेत का ते मी लगेच आढावा घेणार आणि तसा जे काही निर्देश किंवा जे काही आहे ते आम्ही देणार. तर त्या महिलेच्या नो कमेंट, मला माहीत नाही. सर एक मिसिंग आता है। नहीं, ये भी हमारी टीम जो है इन्वेस्टिगेट कर रही है. इसी कारण से सैटरडे के दिन में शाम को 4 बजे के आसपास हमको पता चला कि ऐसा सर्कुलेट हो रहे हैं, तो इमीडिएटली हमने साइबर सेल अमरावती ग्रामीण को इन्फॉर्म किया था. एंड साइबर सेल अमरावती ग्रामीण ने महाराष्ट्र साइबर डिपार्टमेंट को ये चीज़ जो है इन्फॉर्म करके फिर उनका जो डिलीट करने का जो प्रोसेस है वो शुरू कर दिया था. एंड ये डिलीट हो गए हैं जो है इंटरनेट से. बट इसके अलावा भी कई ठिकानी वो कुछ ठिकानी यानी इंटरनेट में कुछ ठिकानी वो रह सकते हैं. तो हमारा साइबर टीम का काम, एक अलग से टीम जो है इसी काम पे लगा हुआ है कि जहाँ जहाँ पे भी ये वीडियोज़ या फ़ोटोज़ हैं उसको आइडेंटिफाई करके डिलीट करने का जो है प्रोसेस वो पर्टिकुलर टीम कर रही है. सर इस दौरान जो खुफिया यंत्रणा है परतवाड़ा की स्पेसिफिकली उसको पुलिस की तरफ से अगर किसी कारण से दुर्लक्षता अगर हुई है क्या करके मैं इंक्वायरी करने वाला हूँ. अगर इंक्वायरी में ऐसा अगर निष्पन्न होता है कि जानबूझ के या अनजाने में भी किसी पुलिस कर्मचारी या अधिकारी के हाथ से कोई दुर्लक्षता हुआ है करके ऐसा अगर निष्पन्न होता है तो 100% मैं संबंधित व्यक्ति के ऊपर में खुद से कार्रवाई करूंगा. और मेरे अधिकार की चीज़ नहीं है ये कार्रवाई करना, तो मैं वरिष्ठ अधिकारियों को वैसे इन्फॉर्म करूँगा. थैंक यू.